त्यावेळेला एक अशी आयडिया होती की आपले जेवढे पायनियर्स आहेत आणि लोक विसरलेले आहेत आपल्या पायनियर्सना, तर जेवढे पायनियर्स आहेत म्हणजे स्टार्टिंग विथ दादासाहेब फाळके आणि मे बी इवन बिफोर दॅट हरिश्चंद्र सखाराम भाटोडेकर ज्यांना आपण सावेदादा म्हणतो, तर ह्यांच्यावरती एक एक तासाचा चित्रपट करायचा. आणि आता जे असं असतं की तुम्हाला टेलिव्हिजनला जर का काही विकायचं असेल तर तुम्हाला त्यांच्यासाठी एक मालिका तयार करून द्यावी लागते. वन ऑफ पिक्चर केलं तर मग त्यांना इंटरेस्ट नसतो त्याच्यामध्ये. म्हणून एक आयडिया अशी होती की 13 एपिसोड्सची एक मालिका अशी तयार करायची ज्याचं नाव आपण ठेवणार द पायनियरिंग स्पिरिट. आणि स्टार्टिंग विथ दादासाहेब फाळके, कारण दादासाहेब फाळके इज व्हेरी वेल डॉक्युमेंटेड. दादासाहेब फाळके झाले, मग त्याच्यानंतर बाबूराव पेंटर झाले, असं करत 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 मे बी राजा परांजपेंवर संपवायचं किंवा राजदत्तांजींवर संपवायचं. आणि त्याच्यानंतर मग अगदी कंटेम्पररी घेण्यात काही पॉईंट नाही आहे, पण बेसिकली राजा परांजपेन आपण पायनियर असं म्हणू शकतो. आणि त्या संदर्भात मग मी त्याचं काम सुरू केलं. शांतारामचा तर स्टडी होताच माझा, कारण शांताराम हे माझं श्रद्धास्थान असल्याकारणाने मला शांतारामचे चित्रपट 10 वेळा 12 वेळा बघितलेले होते आणि त्याचा स्टडी होता, पुस्तकी लिहिलेलं होतं, शांतारामविषयी बोललेलंही होतं चिकार, इंडियामध्ये अब्रॉडसुद्धा. जेव्हा मग मला फिल्म्स डिव्हिजनने ऑफर दिली की तुम्ही एक पिक्चर बनवा म्हणून की व्ही शांतारामवर, तर मी म्हटलं वंडरफुल, मग आपण व्ही शांतारामनीच सुरुवात करूया. कारण कुठच्याही गोष्टीसाठी वाट बघण्यात काही पॉईंट नाही आहे माहिती आहे. त्यांचं एवढंच होतं की फिल्म तुम्ही 35 mm करायला पाहिजे. आणि मग तसं काम सुरू केलं त्याच्यावर. साधारणतः किती दिवसांमध्ये या गोष्टीमध्ये पूर्ण झाली ही फिल्म? कारण का याच्यामध्ये भरपूर फोटोग्राफ्स वगैरे तुम्ही यूज केलेले आहे त्याच्यामध्ये. ह्या फिल्मसाठी मी अनंत फोटोग्राफ्स बघितले, पण शेवटी 300-350 फोटोग्राफ्स निवडले आणि त्याच्यातनं इव्हेंच्युअली मला वाटतं आम्ही 180 फोटोग्राफ्स वापरले. आणि बऱ्याच वेळा असं झालं की आम्ही कुठचाही सिक्वेन्स घेत असताना तो अप्रोप्रिएट फोटो नाही मिळाला तर एका फोटोसाठी 10 दिवस 15 दिवस आम्ही शोधत बसायचो. सांगतो म्हणजे जे आपण एक शांताराम स्क्रिप्टिंग म्हटल्यानंतर स्क्रिप्ट लिहितायत असा फोटोग्राफ आला पाहिजे, किंवा स्टोरी सिलेक्शन म्हटलं तर स्टोरी वाचतायत असा फोटोग्राफ आला पाहिजे, किंवा एका पॉईंटला तुमच्या लक्षात येईल की व्ही शांताराम वॉज ॲट द झेनिथ ऑफ हिज करिअर, तर आपण शॉट पण असा घेतलेला आहे की लो अँगलवरनं शांताराम वरच्या क्रेनवर बसून शूटिंग करताय. म्हणजे ह्यानी काही असं एक पर्टिक्युलर हे होतं, पण एक इमोशनल लेवलवरती कनेक्ट होऊन जातं ऑडियन्सबरोबर. कारण जेव्हा तुम्ही उंचावर बसून किंवा झेनिथवर बसून हा एक मनुष्य करतो आहे असं म्हटल्यानंतर तसा जर का शॉट आला तर तुम्हाला त्याचं एक इक्वेशन मांडता येते माहिती आहे. तर ते शोधण्यामध्ये जास्त वेळ गेला. तर पॉईंट असा होता की कुठच्याही डॉक्युमेंटरीमध्ये एक गोष्ट ठरलेली होती की डॉक्युड्रामा करायचा नाही. कारण मला असं वाटतं की कुठच्याही व्यक्तीचं ज्याचा चेहरा लोकांच्या मनात ऑलरेडी आहे तर त्याचं रिप्रेझेंटेशन करणं चुकीचं होतं. कारण मग ते लोक जर का जमलं तर चांगलं आहे, जर का जमलं नाही तर मग ते अख्खा पिक्चर फसतो आणि लोक म्हणतात सगळं खोटं आहे. पण हे ठरलं होतं की तसं करायचं नाही. आणि किरण शांताराममुळे भरपूर फोटोग्राफ्ससुद्धा मिळालेले होते. फोटोग्राफ्स मिळाल्यामुळे मी काय केलं की नुसतं फोटोग्राफ्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण आपली स्टोरी सांगायची, पण अप्रोप्रिएट फोटोग्राफ्सचा वापर करायचा. त्याच्यामुळे शूटिंग आमचं 5-6 दिवसात झालं, इंटरव्ह्यूज म्हणजे 5-6 दिवसात झाले, 3 दिवस पुण्यामध्ये आणि 1 दिवस किंवा 2 दिवस मुंबईमध्ये. पण एडिटिंग करायला मला 2 वर्षे लागली. कारण करता करता मला असं वाटायचं की हा फोटोग्राफ बरा नाही, ह्या फोटोग्राफपेक्षाही जरा काहीतरी वेगळा मिळू शकेल, ह्या फोटोग्राफला सबस्टिट्यूट दुसरा काही चांगला मिळू शकेल. पण शेवटपर्यंत आम्हाला बाबूराव पेंढारकरचा जो पाहिजे होता नॉन फिल्म फोटोग्राफ पाहिजे होता, ॲज ही लुक्ड इन पर्सनल लाईफ, तर तो मिळालाच नाही. शेवटी त्यांना त्यांच्या नाटकातला एक फोटोग्राफ वापरावा लागला. म्हणजे दॅट इज नॉट. त्याच्या सगळ्या फिल्मबद्दल आपण बोलत नाही, पण कमीत कमी त्यांच्या 15 ते 20 चित्रपटांविषयी आपल्याला बोलायला पाहिजे. तर आपण दुसऱ्या फिल्ममध्ये बघितलं की त्यांचे 4च चित्रपट आहेत, त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक चित्रपट ॲट लेंथ डिस्कस करू शकता. पण इकडे काय झालेलं आहे की इकडे बिफोर त्यांची जी सोशल रेलेव्हन्सची ट्रायलॉजी आहे, माणूस दुनियाला माने, त्याच्या आधीचे ते त्यांचे 3 चित्रपट आहेत की अमृत मंथन आणि ते 3 चित्रपट, परत त्यांचे हे 3 चित्रपट, त्याच्यानंतर इंडिपेंडन्सच्या नंतर 1942 आणि 46च्या मध्ये त्यांनी जे बनवलेले जे ब्लॅक मनी ह्याचे ते 3 असे 3 करत तुम्हाला 15 चित्रपट असे आहे की तुम्हाला ॲटलिस्ट प्रत्येकावरती 2-3 मिनटं तरी बोलायला पाहिजे, कथानक सांगायला पाहिजे आणि त्याचं विश्लेषण पण करायला पाहिजे.
आणि ते पण ॲक्च्युली प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे, आपण जेव्हा चित्रपट दुसऱ्यासाठी बनवतो आणि हा चित्रपट फिल्म्स डिव्हिजनसाठी बनवला तर बरंचसं फेस्टिवलला पाठवणं हे त्यांच्या हातात राहतं, कारण टेक्निकली दे आर द प्रोड्युसर्स ऑफ द पिक्चर. आय हॅव ओनली एक्झिक्युटेड द प्रोडक्शन अँड डायरेक्टेड द फिल्म. त्याच्यामुळे त्यांच्यावरती बरंचसं मला डिपेंडंट व्हावं लागतं. आणि इवन आज आपण जे बघितलं ते DVD बघितली, पण ॲक्च्युली जो 35mm फिल्म आहे आणि 35mm जी प्युरिटी मिळते किंवा तो जो इमेज मिळतो तो वेगळा असतो, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लडनेस कमी असतो, बऱ्याच गोष्टी सिंक विंक सगळ्या गोष्टींचं हे असतं. तर ही फिल्म मला वाटतं पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला दाखवली गेली आणि मग रिसेंटली मुंबईमध्ये यशवंत फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवली गेली आणि त्याचे शोज बरेच झालेले आहेत, पण कुठच्याही फेस्टिवलला अशी गेलेली नाही आहे.